शुद्ध हवा नसेल आणि शुद्ध पाणी नसेल तर माणूस आरोग्यदायक जीवन जगू शकत नाही। केवळ अन्न वस्त्र निवारा यांच्याकडेच लक्ष न देता शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत। शहरांचं सांडपाणी हे प्रक्रिया न करता तसंच नद्या खाड्यांमध्ये आणि समुद्रात सोडलं। मी स्वतः फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या MIDC मधना केमिकल MIDC मधना कशा प्रकारचं प्रदूषण होतं हे ठाऊक आहे आणि आपल्याला पण ठाऊक आहे। वेळोवेळी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून बातम्या येत असतात की आज वाल्दुनीमध्ये प्रदूषण झालं, मासे मेले, दुसऱ्या कुठच्या नदीमध्ये कुंडलिका नदीमध्ये प्रदूषण झालं, लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाले, दूषित पाणी आलं। तर हे सगळं थांबवण्याचं कोणाच्या हातात असतं तर हे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या हातात असतं। असंही म्हटलं जातं की महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड नसून महाराष्ट्र पोल्युशन क्रिएशन बोर्ड आहे। मंडळाचे अधिकारी सर्रासपणे टेबलाखाली पाकिटा घेऊन जे काही प्रदूषण होत आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात असंही म्हटलं जातं। ह्या प्रदूषणाचा सर्वात गंभीर दुष्परिणाम हा मानवी आरोग्यावर होतो आणि त्याचप्रमाणे निसर्गावरही होतो। नमस्कार, मी डॉक्टर मंगेश सावंत। मी IIT मुंबईमधून रसायनशास्त्र या विषयात PhD केलेला आहे आणि मागील साधारण 15 वर्ष कोकणातील विविध प्रदूषणकारी विनाशकारी प्रकल्पांविरोधात जनजागृती आणि चळवळी करण्यामध्ये माझी 15 वर्ष मागे मी दिलेली आहेत। तर त्याच्यामुळे माझा जाहीरनामा हा प्रदूषणमुक्त महाराष्ट्र असाच आहे। तर आपण असं बघू की अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा समजल्या जातात, पण त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी राहून जातात, त्या म्हणजे हवा आणि पाणी। तर शुद्ध हवा नसेल आणि शुद्ध पाणी नसेल तर माणूस आरोग्यदायक जीवन जगू शकत नाही। त्याच्यामुळे केवळ अन्न, वस्त्र, निवारा यांच्याकडेच लक्ष न देता शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत। आपण बघितलं तर मुंबई आणि परिसरामध्ये मागच्या साधारण 70-75 वर्षात अनेक कारखाने आले आणि त्याच्याबरोबरच मग म्हणजेच औद्योगिकरण झालं आणि त्याच्याबरोबरच अनिर्बंध असं शहरीकरण झालं। हे केवळ मुंबईमध्येच झालं नाही, हे पुण्यात झालं, हे नाशिकला झालं, हे सोलापूर कोल्हापूरला झालं, हे नागपूरला झालं आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून हवेचं, नद्यांचं, खाड्यांचं, समुद्राचं प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढलं। हे का वाढलं तर ह्या ज्या सगळ्या कंपन्या निर्माण झाल्या, ही जी शहरं निर्माण झाली, यांनी जी प्रदूषकं निर्माण केली ती तशीच्या तशीच हवेत किंवा समुद्रात सोडली। शहरांचं सांडपाणी हे प्रक्रिया न करता तसंच नद्या खाड्यांमध्ये आणि समुद्रात सोडलं। याच्या परिणामस्वरूप आपल्या माणूस तसेच पर्यावरणातील आपल्या निसर्गातील इतर प्राणी पक्षी यांच्या पण आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या। पर्यावरणामध्ये आपल्या शेतीवाडी यांच्यावर पण त्याचे दुष्परिणाम, पर्यावरणीय प्रदूषणाचे दुष्परिणाम दिसून येऊ लागले। तर हे सगळं का होत आलं तर मुख्यतः जे वेगवेगळ्या कंपन्या म्हणजे उभ्या करतात, त्या कंपन्यांचे जे मालक असतील किंवा डिरेक्टर असतील त्यांना अधिकाधिक नफा कमवायचा असतो आणि ह्या अधिकाधिक नफा कमावण्यामागे तुम्ही प्रदूषणासाठी जी यंत्रसामग्री आणणार तर तिची इन्व्हेस्टमेंट हा मोठा अडथळा ठरत असतो। म्हणजे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला यंत्रसामग्री लागते, तिच्यासाठी खर्च करावा लागतो आणि त्याच्याप्रमाणेच ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे वर्षाच्या वर्षाला त्याच्यावर खर्च येत असतो। तर हा सगळा खर्च टाळण्यासाठी ह्या कंपन्या व्यवस्थित प्रकारे आपल्या हवेतील म्हणजे जी प्रदूषकं असतात, वायुजन्य प्रदूषकं किंवा जलजन्य प्रदूषकं, लिक्विड एफ्लुएंट्स असतात, तर त्यांच्यावर म्हणजे व्यवस्थितपणे प्रक्रिया न करता ती तशीच हवेत किंवा नद्यांमध्ये, खाड्यांमध्ये सोडून देतात, समुद्रात सोडून देतात आणि ह्याच्यामुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होते। तर आपल्याकडे भारतात त्या प्रदूषण नियंत्रणासाठी कायदे नाही आहेत का तर कायदे आपल्याकडे कठोर कायदे आहेत, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही, योग्य तऱ्हेने होत नाही आणि त्याच्यामुळे हे प्रदूषण होत राहत। तर हे अंमलबजावणी कोण करणार तर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड नावाची संस्था आपल्याकडे आहे, आपल्या राज्यात आहे। तर या संस्थेने कार्यक्षमपणे किंवा व्यवस्थितपणे काम न केल्यामुळे हे प्रदूषण होत राहतं। मी स्वतः फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या MIDC मधना केमिकल MIDC मधना कशा प्रकारचं प्रदूषण होतं हे ठाऊक आहे आणि आपल्याला पण ठाऊक आहे। वेळोवेळी
वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून बातम्या येत असतात की आज वालधुनीमध्ये प्रदूषण झालं, मासे मेले. दुसऱ्या कुठच्या नदीमध्ये, कुंडलिका नदीमध्ये प्रदूषण झालं, लोकांच्या म्हणजे आरोग्यावर परिणाम झाले, दूषित पाणी आलं. तर हे सगळं थांबवण्याचं कोणाच्या हातात असतं? तर हे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या हातात असतं. पण दुर्दैवाने महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि त्याचे अधिकारी आपल्या अधिकारांची अंमलबजावणी किंवा काटेकोरपणे करत नाहीत आणि त्याच्यामुळे हे सगळ्या प्रदूषणाच्या समस्या निर्माण होतात. असंही म्हटलं जातं की महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड हे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड नसून महाराष्ट्र पोल्युशन क्रिएशन बोर्ड आहे. मंडळाचे अधिकारी सर्रासपणे टेबलाखाली पाकिटा घेऊन जे काय प्रदूषण होत आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात असंही म्हटलं जातं. आणि ही वस्तुस्थिती असावी, कारण आपण पेपरामध्ये वर्तमानपत्रांना वेळोवेळी येणाऱ्या बातम्या ज्या नदी आणि खाड्यांमध्ये असतात, प्रदूषण होत असतं, तर त्याच्यावरून हे खरं असल्याचं लक्षात येऊ शकतं. अगदी पुण्यासारख्या शहरामध्ये पण मुळा मुठा नद्यांमध्ये वेळोवेळी प्रदूषण होत असतं. तर हे का होतं? तर ही प्रदूषकं जी असतात त्या वेगवेगळ्या कंपन्यांकडनं काही प्रक्रिया न करता तशीच नद्या खाड्यांमध्ये सोडली जातात. गमतीची बाब म्हणजे ह्या सगळ्या MIDC असतात, त्या MIDC नद्यांच्या किंवा खाड्यांच्या काठीच का येतात? तर त्यांना ही सगळी प्रदूषकं नद्या खाड्यांमध्ये सोडतात आणि त्याच्यामुळे ती समुद्रात जाऊन समुद्राच्या पाण्यात डायल्यूट होऊन जातात. तर आपल्याकडे ह्या सगळ्या कंपन्या नद्या किंवा खाड्या यांच्याकडे एक गटार म्हणूनच पाहिलं जातं. मुंबईमध्ये आपली मिठी नदी होती. त्या मिठी नदीची आज काय परिस्थिती आहे, तिचं पाणी कसं काळं आणि दुर्गंधीयुक्त आहे आपण बघतो. हे सगळं का होतं? तर हे प्रदूषणामुळे होतं. आपण हे प्रदूषण थांबवण्यासाठी काय करू शकतो? तर जे कायदे आहेत त्या कायद्यांचा वापर कंपन्यांनी करावा, तसेच प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी करावा. याच्यासाठी दबाव आपण निर्माण करू शकतो. कारण ह्या प्रदूषणाचा सर्वात गंभीर दुष्परिणाम हा मानवी आरोग्यावर होतो आणि त्याचप्रमाणे निसर्गावरही होतो, आपल्या उत्पन्नाच्या साधनांवरही होतो. म्हणजे जसं वेगवेगळ्या कारखाने, उदाहरणार्थ सिमेंटचा कारखाना घेऊ, तर या डहाणूमध्ये रिलायन्सचा आपला इलेक्ट्रिसिटीचा कारखाना, थर्मल पॉवर सेंटर आला डहाणूमध्ये आणि त्या थर्मल पॉवर सेंटर मधून सोडल्या जाणाऱ्या दूषित हवेमुळे आजूबाजूच्या डहाणू परिसरात असलेल्या चिकूच्या बागांच्या फलोत्पादनावर गंभीर परिणाम झाला. त्यांचं चिकूची यील्ड असतं फळबागांचं, ते मोठ्या प्रमाणात कमी झालं आणि हे सगळीकडेच होत असतं. हे काय फक्त एकमेव उदाहरण नाही. तसंच नद्यांमध्ये आता लोटे परशुरामची जी वसाहत आहे, औद्योगिक वसाहत, तर तिच्यामध्ये एवढं वायू प्रदूषण होत असतं की आपण अगदी AC कारमधून जरी तिकडे त्या लोटे परशुराममधून गेलो तरी आपल्याला ते जाणवतं. मग स्थानिक लोकांचं जे आरोग्य असते तर त्याच्यावर ह्याचे फार मोठे गंभीर दुष्परिणाम होतात आणि सगळ्यात म्हणजे नुकसान या स्थानिक लोकांनाच भोगावं लागतं. कारण कंपनीपासून, MIDC पासून, प्रकल्पांपासून दूर असणाऱ्या लोकांना त्याचे काही दुष्परिणाम भोगावे लागत नाहीत. हे मुख्यतः परिणाम त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना भोगावे लागतात. वशिष्ठी नदीचं प्रदूषणाचं उदाहरण घ्यायचं झालं तर लोटे परशुराममधून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे वशिष्ठी नदीचं पाणी दूषित होऊन वेळोवेळी मासे मरून पडलेले दिसतात आणि त्याच्यामुळे वशिष्ठीच्या पाण्यातील माशांवर उदरनिर्वाह करणारा भोई समाज असेल किंवा मच्छीमार समाज असेल तर त्याच्या उत्पन्नावर फार गंभीर परिणाम झाला आणि ते लोक त्यांच्या उत्पन्नाला मुकू लागले. अशा प्रकारे सगळीकडेच होत असतं आणि फळबागांचं पण उत्पादन, शेतीचं उत्पादन याच्यावर वायू प्रदूषणाचा, जलप्रदूषणाचा गंभीर परिणाम होत असतो. आता हे कारखाने वेगवेगळ्या चलाख्या करत असतात आपापलं प्रदूषण लपवण्यासाठी. मागे एक इंग्लिश पिक्चर येऊन गेला, तर त्याच्यामध्ये जुलिया रॉबर्ट्सचा पिक्चर होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं की अमेरिकेसारख्या देशामध्ये जमिनीला भोग पाडून त्याच्यामध्ये कंपन्या जलप्रदूषक सोडतात. ही आयडिया तिकडून भारतासारख्या देशामध्ये आली आणि त्याच्यात आपल्या भारतात अशा प्रकारे प्रदूषणं जमिनीला ड्रिल मारून, बोर करून त्याच्यामध्ये सोडण्यात येऊ लागली. ह्याचा परिणाम असा झाला
की ही प्रदूषकं आपल्या आजूबाजूच्या परिसरातील जलसाठ्यात मिसळून ते पाणी हे विषारी झालं, प्रदूषित झालं. अशा प्रकारे प्रदूषणाकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतात, आपल्या उपजीविकेच्या साधनांवर होत असतात आणि त्याच्यामुळे आपण सर्व नागरिकांनी प्रदूषणाच्या बाबतीत जागरूक राहिलं पाहिजे. प्रदूषणासंबंधी जे नियम आहेत ते आपण जाणून घेतले पाहिजेत आणि त्या नियमांचा वापर करून आपण कंपन्या तसेच प्रदूषण नियंत्रक मंडळ यांच्यावर एक दबाव निर्माण केला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने मागे सांगितलं की स्वच्छ पर्यावरण हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे. हवेचं प्रदूषण आपण आता जर बघायला गेलो तर मुंबईसारख्या शहरात जी बांधकामं सगळीकडे चालू आहेत आणि या बांधकामांमधून छोटे पार्टिक्युलेट मॅटर्स मोठ्या प्रमाणात हवेत मिसळले जातात. संपूर्ण शहराची हवा धुरकट होते. आता हे पार्टिक्युलेट मॅटर्सचा परिणाम एवढा गंभीर असतो की आपल्या लोकांना पण तो आपल्या लोकांना दुर्दैवाने माहीत नाही. तो असा की 2.5 मायक्रॉन साईजची जी पार्टिक्युलेट मॅटर असतात, सूक्ष्मकण असतात, ते सूक्ष्मकण आपल्या डायरेक्ट हवेतून श्वासावाटे फुफ्फुसात जाऊ शकतात आणि त्यामुळे फुफ्फुसांचे तसेच हृदयाचे गंभीर आजार निर्माण होतात, अस्थमासारखे आजार निर्माण होतात आणि ज्या लोकांना हे आजार आहेत तर त्यांचा अकाली मृत्यू पण ओढवू शकतो. तर याच्यामुळे हे पर्यावरणीय प्रदूषण, हवेचं प्रदूषण म्हणा, पाण्याचं प्रदूषण म्हणा, किती गंभीर आहे याच्याबद्दल आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि त्याविषयी आपण काळजी घेतली पाहिजे आणि याकरिता आपण सगळ्यांनी एकत्र होऊन म्हणजे ह्या विषयावर आपण चर्चा करून विचारविनिमय करून कशा प्रकारे कंपन्या, MPCB, प्रशासन आणि सरकार यांच्यावर दबाव ठेवला पाहिजे, त्यांना आपली कर्तव्य प्रामाणिकपणे करण्यास कसं भाग पाडलं पाहिजे याचा विचार आपण सगळ्या जनतेने केला पाहिजे. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.